नमस्कार. तर आज आपण ब्लड हा टॉपिक बघणार आहोत. ब्लड इज डिफाइंड ॲज रेड कलर फ्लुइड दॅट सर्क्युलेट थ्रू वॅस्क्युलर सिस्टीम कॅरिंग न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन टू ऑल पार्ट ऑफ द बॉडी. ब्लड हे असं एक रेड कलरचं फ्लुइड आहे जे आपल्या ब्लड वेसल्समधनं सिक्रेट होतं आणि ते न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन पूर्ण शरीरभर पसरवण्याचं काम करतं. आणि अँड वेस्ट प्रोडक्ट इन्क्लुडिंग कार्बन डायऑक्साईड फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि ते तिकडे जसं न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन सप्लाय करतं प्रत्येक बॉडी पार्टला, तसं ते कार्बन डायऑक्साईड आणि त्याचे जे वेस्ट प्रोडक्ट जे काही बनलेले असतात बॉडी पार्ट्समध्ये ते परत कलेक्ट करण्याचे ब्लड काम करतं. त्याचे प्रॉपर्टीज बघूया आपण पुढे. पहिलं कलर. ॲट्रियल ब्लड असतं ते स्कारलेट रेड कलरचं असतं आणि व्हेनस ब्लड असतं ते पर्पल रेड कलरचं असतं. हे थोडंसं डार्क होतं. त्याच्यानंतर व्हॉल्यूम आहे तो नॉर्मल अडल्टमध्ये 5 लिटरपर्यंत असतो आणि न्यूबॉर्न बेबीजमध्ये 450 ml असतं. ॲट द टाईम ऑफ प्युबर्टी इन फिमेल इट इज स्लाइटली लेस अबाउट 4.5 लिटर्स. त्याच्यानंतर रिॲक्शन. ते स्लाइटली अल्कलाईन असतं, त्याचं pH 7.4 असतो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टोटल ब्लडची असते ती 1.052 to 1.061. ग्रॅव्हिटी ऑफ ब्लड सेल्स म्हणजे त्यातले जे सेल्स असतात त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती 1.092 to 1.101. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ प्लाझ्मा असतं ते 1.022 to 1.026 एवढी असते. त्याच्यानंतर विस्कॉसिटी असते ती ब्लडची 5 times मोर दॅन वॉटर, म्हणजे वॉटरपेक्षा ती 5 times जास्त असते विस्कॉसिटी. त्याच्यानंतर कंपोजिशन आहे, हे आपल्याला खूप महत्त्वाचं असतं ब्लडमधलं कंपोजिशन. त्यात आहे प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स, हे 2 महत्त्वाचे फॅक्टर्स असतात ब्लडमध्ये. प्लाझ्मामध्ये असतं प्लाझ्मा प्रोटीन्स, त्याचे परत 3 टाईप्स आहेत, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन. आणि सोबतच प्लाझ्मामध्ये अजून काय असतं तर हार्मोन्स असतात, ॲमिनो ॲसिड असतं, न्यूट्रिएंट्स असतात, एन्झाईम, इलेक्ट्रोलाइट, अँटीबॉडीज, गॅसेस जसं की O2, CO2 मी मगाशी म्हणाले तसं, आणि एक्सक्रिटरी सबस्टन्स. आणि ब्लड सेल्समध्ये काय असतं तर RBC असतात, त्याच्यानंतर प्लेटलेट असतात आणि WBC असतात ते परत ग्रॅन्युलोसाईट आणि अग्रॅन्युलोसाईट. जसं की आपण 12वीत शिकलो की ग्रॅन्युलोसाईटमध्ये न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बॅसोफिल असतो आणि अग्रॅन्युलोसाईटमध्ये मोनोसाईट आणि लिम्फोसाईट असतं. आणि त्याचे परत T लिम्फोसाईट, B लिम्फोसाईट हे आपण 12वीत शिकलेले आहोत. आणि एक्झामच्या दृष्टीने आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपला सुरू होतो आहे तो म्हणजे फंक्शन्स ऑफ ब्लड. हा बरेचदा विचारला जातो एक्झाममध्ये. आणि त्यात आहे पहिलं तर हे 10 फंक्शन्स जे हायलाईट केलेले आहेत ते पाठ करणं गरजेचं आहे. ते तसेचे तसे आलेच पाहिजेत. आणि त्यात पण मग पहिला आहे तो न्यूट्रिटिव्ह फंक्शन, म्हणजे आपल्या प्रत्येक बॉडीच्या टिश्यूला ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं. ते कुठल्या याच्यात तर न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड, लिपिड अँड विटॅमिन डिराइव्ड फ्रॉम द डायजेस्टिव्ह फूड आर ॲब्झॉर्ब फ्रॉम GI ट्रॅक्ट आणि अँड बाय ब्लड दे आर ट्रान्सफर्ड टू डिफरंट बॉडी पार्ट्स. म्हणजे ते ग्लुकोज वगैरे हे सगळं तिकडे स्टोअर केलेलं असतं आपल्या ब्लडमध्ये आणि ज्या टिश्यूला जशी गरज आहे तसं ते त्याला सप्लाय केलं जातं. ते त्याचं न्यूट्रिटिव्ह फंक्शन आहे. त्याच्यानंतर रेस्पायरेटरी फंक्शनमध्ये आपल्याला माहितीच आहे की ब्लड O2 प्रत्येक ह्याला देतं लंग्समधनं घेऊन आणि CO2 परत आपल्या हे करतं आणि लंग्सला परत ट्रान्सफर करून देतं. त्याच्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम आहे ती जे काही आपल्या टिश्यूमध्ये वेगळे वेस्ट फॉर्म होतात ते सगळे कलेक्ट करून परत ते मग किडनी वगैरे त्या एक्सक्रिटरी सिस्टीम्समध्ये सोडण्याचं काम ते ब्लड करत असतं. त्याच्यानंतर आहे ट्रान्सपोर्ट ऑफ हॉर्मोन्स अँड एन्झाईम्स. आपण 12वीत शिकलो आहे की हॉर्मोन्स हे ब्लड वेसल थ्रू पास केले जातात, त्यांना कुठलेही वेगळे डक्ट्स नसतात. तर हॉर्मोन्स विच आर सिक्रेटेड बाय एंडोक्राइन ग्लँड रिलीज डिरेक्टली इन टू द ब्लड ट्रान्सपोर्ट्स द हार्मोन टू द टार्गेट ऑर्गन्स. ब्लड ऑल्सो ट्रान्सपोर्ट एन्झाईम, म्हणजे ते एन्झाईम्स पण ट्रान्सपोर्ट करतात.
त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ वॉटर बॅलन्स, जे काही आपल्या बॉडीमध्ये वॉटर कंटेंट असतो तो ब्लडच बॅलन्स करत असतो. ब्लड थ्रू ते प्रत्येक टिश्यूमध्ये पोचत असतात आणि त्याला नरिश करतात. त्याच्यानंतर आहे रेग्युलेशन ऑफ ॲसिड बेस बॅलन्स. बफर सिस्टीमने ते ॲसिड आणि बेस ह्याचं पूर्ण आपल्या बॉडीमध्ये बॅलन्स करत असतं. त्याच्यानंतर आहे रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर, म्हणजे आपल्या बॉडी असते ती एका स्पेसिफिक टेम्परेचरला मेंटेन राहणं गरजेचं असतं. त्याचं जास्त म्हणजे हायपोथर्मिक आणि हायपरथर्मिक होऊन जास्त वेळ चालत नाही. तर ते रेग्युलेशनसुद्धा ब्लड थ्रूच मेंटेन केलं जातं. बिकॉज ऑफ इट्स हाय स्पेसिफिक हीट, ब्लड इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग regulatory mechanism in body, that is the balance between heat loss and heat gain from the body. म्हणजे असं की आपल्याला स्वेट येतो, त्यामुळे आपलं जर एक्सेस टेम्परेचर वाढलेलं असेल आता उन्हाळ्याच्या दिवसात वगैरे, तर ते नॉर्मल करण्याचं कामसुद्धा ब्लडच करत असतं, ते स्वेट वगैरे त्या ह्याच्यातून. त्याच्यानंतर आहे स्टोरेज फंक्शन. जसे मी मगाशी म्हणाले की न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं ब्लड, तर ते न्यूट्रिशन स्टोअर करण्याचं काम हे ब्लडचंच असतं. वॉटर अँड सम इम्पॉर्टंट सबस्टन्स लाईक प्रोटीन, ग्लुकोज, सोडियम अँड पोटॅशियम आर कॉन्स्टंटली रिक्वायर्ड बाय द टिश्यूज. ते त्यांना सतत गरजेचे असतात. Blood serves as a ready-made source for this substance, and these substances are taken from the blood during the condition like starvation, fluid loss, electrolyte loss, etc. म्हणजे जेव्हा आपण काही जेवत नाही, खात नाही, किंवा आपल्याला बरेच दिवस नाही, एखाद दिवस आपण उपवास वगैरे करतो, तेव्हा जर जे काही आपल्याला न्यूट्रियन्सची गरज पडते ती सगळी ब्लडमधून भागवली जाते. आणि शेवटचं फंक्शन आहे ते म्हणजे डिफेन्सिव्ह फंक्शन. आपल्याला माहिती आहे की आपल्या ब्लडमध्ये WBCs असतात, जसं की न्यूट्रोफिल, मोनोसाइट, जे इम्युनिटीसाठी मदत करतात. सो त्या ह्याच्यात तेच दिलेलं आहे. ब्लड प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन डिफेन्स ऑफ द बॉडी. द व्हाईट ब्लड सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस फंक्शन. न्यूट्रोफिल्स अँड मोनोसाइट इनगल्फ द बॅक्टेरिया by means of immunity. Eosinophils are responsible for detoxification of phagocytes. Lymphocytes are involved in development of disintegration and removal of foreign proteins. म्हणजे हे सगळे टोटल डिफेन्स, म्हणजे आपल्याला जर एखाद्या बॅक्टेरियाने वगैरे अटॅक केला तर त्यासाठी डिफेन्स मेकॅनिझम म्हणून हे सगळे WBCs येतात आणि तिकडे आपल्याला हे करतात. त्यामुळे हा फंक्शन ऑफ ब्लड हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तो परत एकदा ओव्हरलुक करून घ्या तुम्ही.